हृदयात अंतकरणात साठून या ठिकाणी नामपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी या ठिकाणी निवडलेला आहे. आणि अजून एक गोष्ट, पहिला दिवस याचा अर्थ असा आहे की ओपनर बॅट्समन चांगला लागतो. जर ओपनर बॅट्समन स्ट्रॉंग असेल तर मागच्या फळीला जास्त लोड येत नाही. म्हणून ओपनर बॅट्समनकडे षटकार मारायची जबाबदारी असते, वेगानं धाव काढण्याची जबाबदारी असते. म्हणून श्री विठ्ठल परिवारानं ही वेगानं धाव काढण्याची जबाबदारी किंवा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यासाठी सर्वांचं धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वर सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो. महाराज सांगतात या ठिकाणी श्री जगद्गुरु तुकोबारांनी समाजाच्या अनुषंगाने ज्यावेळेस समाजाकडे पाहिलं त्यावेळेस तुकोबारांना एक जाणीव झाली की या मृत्यू लोकात असणारा प्रत्येक जण आणि हा जन्माला आलेला जीव याला काय पाहिजे तर याला समाधान हवं आहे. म्हणजे मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक जीवाची धाव समाधानाकडे आहे. पण तुकोबारांना अंततः निरीक्षणात हे सापडलं की समाधानी मात्र कोणी दिसत नाहीये. आणि म्हणून या समाजाला समाधानाचं अनुलक्षण साधन सांगावं यासाठी तुकोबारांनी या अभंगाची भूमिका आमच्या समोर ठेवली की जगद्गुरु तुकोबारांनी स्वतःच्या जीवनात ती अनुभूती घेतली आणि स्वतःच्या जीवनातली अनुभूती समाजापर्यंत नेत असताना श्री तुकोबाराय सांगतात जे आम्ही केलं ते आम्हाला वाटतं समाजाला सांगावं. किंबहुना तुका म्हणे मग धाडिले निरोपा, संत आले कशासाठी तर भगवान परमात्म्याचा निरोप घेऊन इथपर्यंत आले की जर मनुष्य देहाला समाधान हवं असेल, मनुष्य देहाला समृद्धी हवी असेल, त्याच्या जीवनात भरभराटी हवी असेल आणि अंतकरणात शुद्धता असावी लागेल तर यासाठी काय करावं लागेल. आणि याचं गमक श्री तुकोबारांना माहिती होतं. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या तुकोबारे आले. पण तुकोबारे इथले नाहीत, ते आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. हो बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, हो बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. सास भावे वर्ताया, सास भावे वर्ताया, सास भावे वर्ताया, सास भावे वर्ताया. दारू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उद्दिष्टाचा भाग शेष उरला तो देऊ. आम्ही वैकुंठवासी, जय हो. आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, सास भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. सास भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी पण आलो कशासाठी? झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. सजना हो, या आडरानात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. आम्ही कुठून आलो? आम्ही वैकुंठातून आलो. समाजाच्या अनुषंगानं समाधानाचं अनुलक्षण साधन सांगायला समाजाला आलो. आम्ही वैकुंठातून आलो. मी नेहमीच कीर्तनात एक वाक्य अनेक वेळा बोलतो, मला आजही
खऱ्या अर्थाने एवढ्या समाजात हे बोलावंसं वाटेल. तसं पाहिलं गेलं तर तुकोबारे येतच नव्हते, पण तुकोबारे आमच्यासाठी आले बरं का. आम्ही वैकुंठवासी. ते विठोबानी सांगितलं, तुका अरे तुला जावं लागेल. तुका म्हणला, देवा सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणार नाही. म्हणले का नाही जाणार देवा? अरे जा तुका, तुझ्याकडून सेवा घडेल समाजाची. तू उपदेश करशील क्षणोक्षणाहाची. करावा विचार करावया पार भ सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबारे सांगतात, ए विठोबा, अरे तू म्हणशील म्हणून जाईल बर का देवा. अरे तू म्हणशील म्हणून जाईल मी मृत्यू लोकात. पण तुला माहिती नाही, ज्या मृत्यू लोकात समाजाला त्यांच्या समाधानाचं साधन सांगायला जाईल, पण समाजाला समाधान कळणार नाही. उलट मृत्यू लोकातली काही लोक ही उरफाट्या काळजाची आहेत. ती मला जगू देणार नाहीत, ती मला राहू देणार नाहीत, मला चांगलं सांगून देणार नाहीत. हे विठोबा, जर सगळ्यात जास्त स्पर्धा कुठं असेल ना, तर या मृत्यू लोकात आहे. मृत्यू लोकात स्पर्धा आहे. म्हणजे तुमच्या इकडे राजकारणातली स्पर्धा नाही, आमच्याकडे बी लई स्पर्धा आहे. काय म्हणणे तुमचं? आहे का नाही स्पर्धा? मला एकाने फोन केला, म्हणले महाराज तुमची कशी काय वर्णी लागली म्हणले इकडं. म्हणलं का रे बाबा, काय पोटात दुखलं का तुझ्या? काय माहिती का, तुम्हाला काय सांगितलं मी, राजकारणात नाही, आमच्याकडे वांगाळ आहेत. तुकोबारे सांगतात, अरे विठोबा ही मृत्यू लोकातली वांगाळ लोक आहेत. हे चांगल्या माणसाला कधीच चांगलं काम नाही करून देणार. आणि आपलं पुढे जायला लागलं की माघवर ठेव. आणि सगळ्यात मोठं वाक्य, माघवर धरील आमची नाही ती आपलीच. आता ही भाषा कुठली माहिती का? ही भाषा मावळातली, त्यामुळे ती तुम्हाला लगेच कळेल. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. विठोबा अरे जाईल बाबा. नाही हे का सांगितलं हे सहज बोललो बरं का. म्हटलं काय झालं? नाही म्हणले महाराज मावळातला मोठा महोत्सव आहे. मी म्हटलो दादा, त्या महोत्सवाचे कीर्तनकार आहेत तेच माझ्या तारखा घेतात, पण मी जिल्ह्यातला असून दुर्लक्षित राहिलो. अण्णांनी हेरलं आणि म्हणलो या तालुक्याचे आमदार असे आहेत, इथं वशिला चालत नाही, इथं कर्तृत्व लागतं आणि मग माणूस इथं येतो. इथं माणसं वशिल्याने आणल्या जात नाही. विठ्ठल परिवार किंवा आदरणीय आमदार साहेब कोण्या कीर्तनकाराचा वशिला आहे आणि आमचा पाहुणा आहे तसं नाही. त्याचं कर्तृत्व पाहिजे, त्याच्या वाणीत धार पाहिजे आणि त्याच्या मुखातून निघालेले शब्द याच्यातून समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे. कीर्तनकार सगळेच सारखेच आहेत. जे नामस्मरण सांगतात, जे देवाचं चिंतन सांगतात ते सारखेच आहेत. परंतु 4-5 कीर्तनात एवढ्या लोकांच्यात निवडावं. आणि म्हणून या ठिकाणी इथं आलेल्या प्रत्येक कीर्तनकाराच्या जीवनातली पर्वणी. कारण हा सोहळा पुणे आणि या परिसरातला सगळ्यात मोठा महोत्सव म्हणजे आपला हा महोत्सव आहे. लक्ष्मी आहे सगळ्यात मोठा महोत्सव आहे. या महोत्सवाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. या ठिकाणी आम्ही अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात जात असताना बऱ्याच ठिकाणी 5-50 हजार समाज असतोच. पण बाहेरच्या राज्यातले किंवा बाहेरच्या जिल्ह्यातले पहिलवानांनी आखाडे गाजवण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यातला लय महत्वाचा असतो. लक्षात नाही का? आम्ही महाराष्ट्र केसरी होईल, आम्ही हिंद केसरी होईल, पण आम्ही भागातले बी केसरी झालो पाहिजे. नाही जर आमच्या भागात आम्हाला महत्व असेल तर या ठिकाणी आम्ही केलेलं काहीतरी कर्तृत्वाची सिद्धता असते. आणि ही वाणी म्हणजे आम्ही काहीच नाही, ही वाणी जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या या ठिकाणी त्यांच्या पुण्याईमुळे आमच्या मुखातून शब्द निघाले. विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांनी पुण्याई केली. आणि म्हणून हा मावळ प्रांत म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भाग आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोण्याही पद्धतीचा जात धर्म आणि पंथभेद न होता या ठिकाणी आमदार साहेब हे जनसेवक आहेत याचं जिवंत उदाहरण म्हणजे मला बोलवलंय. लक्षात नाही का? मला एक जण म्हटलं महाराज काही ठिकाणी जात बघितली जाते. म्हणलं जात नाही बघितली जात, जाती ना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. साधूला कधी जात विचारायची नसती. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, याता याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला जात नाही आणि विष्णुदासाला धर्म नाही. यारे यारे लहान थोर सकळांची येथे आहे अधिकार. इथं प्रत्येकाला अधिकार. न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. भक्त करुणाकरा वा साधू
कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार किंवा माऊलींची ओवी आहे, जाणीव शानीव ज्ञानीपण सोडून जातीचा अभिमान जो मज होय अनन्य शरण वैष्णव जाणतो माझा. ज्यांनी सर्वाचा अभिमान सोडला आणि जो खऱ्या अर्थानं खरा वारकरी म्हणून इथं आला तो माझा वैष्णव माऊली सांगतात. आणि म्हणून या ठिकाणी सजन आहोत त्या अनुषंगाने या ठिकाणी बोलत असताना तुकोबाराय सांगतात, विठोबा अरे मृत्यू लोकात फार मोठी स्पर्धा आहे, वंगाळीत लोक अरे जावं लागेल तुकोबा. सजन हो, 4 शब्द महाराष्ट्रातले फार जादूगार आहेत. मला नेहमीच वाटतं एक आहे विठोबा, एक आहे तुकोबा, एक आहे ज्ञानोबा आणि चौथा आहे शोभा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. या देशासाठी परवा केली नाही तनाची, जर आठवण ठेवा शिवरायांच्या मनाची. नाही तनाची, जर आठवण ठेवा शिवरायांच्या. कितीनी दडला तो जीवनाला, वैराला दावीला खंबीर बाण बोला. वैराला दावीला खंबीर बाणा. केली बोलवण सुभेदाराच्या सुनेची, जर आठवण ठेवा शिवरायांच्या मनाची. या देशासाठी परवा केली नाही तनाची, जर आठवण ठेवा शिवरायांच्या मनाची. ठेवा शिवरायांच्या मनाची. या देशासाठी परवा केली नाही तनाची, जर आठवण ठेवा शिवरायांच्या मनाची. मायभूमीच्या कामातवाला गोर गरिबांचा कैवारी झाला, गोर गरिबांचा कैवारी झाला. नव्हती त्यांना आपल्या प्रतिष्ठापनाची, जरा आठवण ठेवा शिवरायांच्या मनाची. या देशासाठी परवा केली नाही तनाची, जरा आठवण ठेवा शिवरायांच्या मनाची. ते कसं म्हणले हे महत्वाचं नाही, त्यांचा भाव महत्वाचा आहे. आणि म्हणून वारकऱ्याला म्हणताना आम्ही कधीच थांबवलं नाही पाहिजे. तो कीर्तनकार आहे, लक्षात नाही का? नाही ते हे लय रगिले, त्याला कोणी म्हणल्याला आवडत नाही. हा लक्षात नाही का? मला माझ्या बाबांनी लहानपणापासून एक गोष्ट शिकवली. म्हणजे कबीर महाराज कीर्तनात उभा असताना जिथं अहंकार आला ना तिथं सगळं संपलं. ज्याच्याकडे नम्रपणा आहे ना आयुष्यात त्याला सगळं आहे. आता काय होतं, लई प्रमाणात झालं की कीर्तन वलं होतं बरं का. थोडंसं एखादं अर्ध चाललं तर बाबा तुमचा भाव महत्वाचा आहे, तुम्ही जे बोलले ते भगवंतापर्यंत जाणं महत्वाचं आहे. तुम्ही कसे म्हणले, तुमचा आवाज कसा आहे, तुमचं गायन कसं आहे, तुम्ही राग कुठला गायला याला महत्व नाही. तुमच्या हृदयातून विठ्ठलापर्यंत आवाज जाणं हे महत्वाचं आहे. 4 शब्द आई मॅजिकल सांगितले. एक आहे तुकोबा, एक आहे ज्ञानोबा, एक आहे विठोबा आणि चौथा आहे शोभा. तुकोबाने काय दिलं तर तुकोबानी माथा सुधाराला गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं, अमृतानुभव चांगले 65 ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला. विठोबानं काय दिलं तर विठोबाने हे प्रेम दिलं. आणि शोभानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. हे 4 शब्द महाराष्ट्रात जादूगार आहेत. विठोबानी सांगितलं, तुका हे समाधानाचं साधन सांगायला तुला जावं लागल. तुका म्हणला जाईल देवा. विठोबा अरे जाईल बाबा, खरं सांगू का. पण तरी तुकोबार आहे. मी मुद्दामून स्पर्धा सांगितली महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. एक गायनाचारी कीर्तन झालं, माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कसं गायलं. म्हणलं 1 नंबर गायलं तुम्ही. नाही म्हणले तुम्ही निरीक्षण. अहो म्हणलं मी परफेक्ट ऑब्झर्वेशन केलं, फार सुंदर गायले. ते म्हणले तसं नाही महाराज, बाजूच्याची कशी काय चिरावली म्हणले आज. म्हणलं का झालं. म्हणले माझ्या मागं त्याला मंथा नाही आलं. म्हणलं तुझ्या मागं मंथा नाही येणं म्हणजे परमार्थ नाही महाराज, तू सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ आहे. हा मावळचा कीर्तन महोत्सव हा सगळ्यांना सोबत घेऊ नये म्हणून मोठा आहे. लक्षात नाही का. सजन हो, काही कार्य करायला त्याला आशीर्वाद लागतात. लक्षात नाही का. आणि म्हणून ही स्पर्धा जिकडे जाईल तिकडे आहे. आता मी भाऊ नवीन गाडी घेतली,
इनोवा घेतली. आमची मावळातली काही प्रिय माझे मित्रमंडळी गाडी घेण्यासाठी तिथं आले. भरपूर मंडळी आली. आमच्या तिकडं ते गणेशदादा धुमाळ ते हार घेऊन आले. म्हणले महाराज गाडी घेतली तुम्ही नवीन, अभिनंदन करायला. आमचे एक दोन मित्र आहेत, काही मित्र नुसते म्हणाय मित्र आहेत पण ते लय आतल्या गाठीचे. एक जण मला म्हणला महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणले इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. म्हणले 30 लाखाची. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही म्हणलं मग हप्त्यावर घेतली का? मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचे तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर? अरे आपल्या घरासमोर 4 गाडी आहे, पूजित बस ना. काय झालंय माहिती का, लोकांनी एक घेतली म्हणून पोटात दुखते. मृत्यू लोकातला माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, तो दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. आणि खऱ्या अर्थानं जे इतरांच्या सुखात सुखी असतात ते संत असतात. विठ्ठल विठ्ठल दादा, संत समाजासाठी झाले. आई, संत समाजासाठी आले, पण समाजाला संत कळले नाहीत, त्यावेळेस कळले नाहीत. आणि आता संत राहिले नाहीत. आहेत बाबा, शोधून मी सापडणार नाही. आता मी जसं पत्रिकेवर माझं नाव आले तसं बरेच जणांचे मला फोन आहेत. महाराज तुमची पावलं आमच्या घराला लागू द्या. पण सजना हो, आमच्या शर्टाला खिशी आहेत, आम्ही संत कशी काय असतील? नाही कळलं का तुम्हाला? जरी मावळ परिवाराचं किती प्रेम असलं, जरी विठ्ठल परिवाराचं प्रेम असलं, जरी आमदार साहेब आम्ही जवळचे असलो, तरी काही ना काही अपेक्षेनेच मी आलो नाही इथं. काय वाटतं तुम्हाला? नाही कळलं का? हा, संत इथं आले पण त्यांच्या सदऱ्याला खिशे नव्हते. अखंड जया तुझी प्रीती. आवाज द्या. अखंड दया तुझी प्रीती, मजदी तयाची संगती. मजद तयाची संगती. भावगमी कमलापती. हो तुझ मनानी कंटाळा पडून राहील ठाई उगाची संताची पायी. तुझ्या मनानी कंटाळा पडून राहीन तय ठाई. उगाच संताची या अखंड जया तुझी प्रीती, मजिदे तयाची संगती. थोडं गाताना ऐकू द्या हो. थोडं लक्ष ठेवा ना. हा मग मी कमळापती, तुझबाना कंटाळा पडून राहीन तये ठाई. उगाची संताची पायी. अखंड नया तुझी. संत समाजासाठी आले. सजना हो, समाजाला अनुलक्षण साधन समाधानाचं हे सांगायला संत आले. बोलताना इको कमी ठेवा. हे सांगायला संत आले. मग तुकोबार आहे, तुकोबार आहे सांगतात पहा, जर एक निरीक्षण केलं, संतांकडं काहीच नव्हतं तरी संत समाधानी होते. आई, संतांकडं काहीच नव्हतं तरी संत समाधानी होतं. आणि आमच्याकडे सगळं काही आहे तरी आम्ही असमाधानी. का? कारण की संतांना समाधानाचं साधन पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येकाला समाधान हवं आहे, पण समाधान मात्र कोणी दिसत नाही. तुकोबाऱ्यांना वाटलं यांना समाधान सांगावं. तुकोबाऱ्यांचं जर जीवन बघितलं तर काहीच नाही तुकोबाऱ्यांकडं. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखती. तुकोबाऱ्यांच्या दृष्टीनं समाधानाचं साधन वेगळं आहे. तुमच्या आमच्या दृष्टीनं समाधानाचं साधन, पैसा म्हणजे समाधानाचं साधन आहे, पुत्र म्हणजे समाधानाचं साधन आहे. राजा दशरथाच्या उद्गार आहेत, पुत्रहीन सेमे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. राजा दशरथाला सर्व सुख, पण दशरथ राजाला पुत्र प्राप्त होत नाही याचं दुःख होतं. सगळं काही आहे पण पुत्र प्राप्त होत नाही याचं दुःख. म्हणून राजा दशरथ असमाधानी. पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला आणि मग पुत्र प्राप्त झाला. आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही, पण आपल्या दृष्टीनं जी सगळी समाधानाची साधनं ती सर्व आपल्याकडे आहेत,
तरी आपण असमाधानी दिसू लागलो आणि यातलं एकही साधन जगद्गुरु तुकोबाऱ्यांकडे नाही, तरी तुकोबारे समाधानी दिसू लागले नाही तुकोबाऱ्यांकडे. परिस्थिती आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पुरती भिके कुत्री घर राखती. आणि तुकोबाऱ्यांची पत्नी ती म्हणते, माझ्या माय बापा बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. ही तुकोबाऱ्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही मावळची भूमी लक्षात नाही का? या ठिकाणी पत्नी म्हणती, महाराज वाटोळं केलं तुमच्या विठोबानी माझं. महिला मंडळ, तुकोबाऱ्यांची बायको भांडायला जबरदस्त होती बरं का. आणि बायको भांडणारी असली तरच संसाराला मजा आहे. काय वाटतं तुम्हाला? बायको भांडणारी असली की संसाराला मजा आहे. तुकोबाऱ्या सांगतात, ए विठोबा, अरे ही बायको भांडणारी दिली, लई चांगलं केलं र. नाही तर गोड बोलणारी दिली असती तर गेलो नसतो. भंडारा भामचंद्र आणि घोराड्या डोंगरावर गेलो ना, या अशी बायको दिली म्हणून सारखी काही ना काही म्हणायची. काळ्या विठ्याचा मोडदा गेला आणि निघाले तुकोबाऱ्या भजनाला. आवले अहो खरंच भांडायला जबरदस्त होती. आता आमच्याकडे बघू नका, आम्ही भांडायला आम्ही घरीच नाही. लोकांना वाटते बरं चालले कीर्तन करायचं, काही बरं नाही. 7 महिन्यात 1,00,000 किलोमीटर गाडी झाली. भाऊ एवढं सोपं आहे का गणित? आम्ही घरी गेलो की लेकर बाळ झोपलेले असतात. परत पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध किंवा काल्याचं कीर्तन, पहाटे उठून निघावं तरी लेकर बाळ झोपलेले असतात. एका दिवशी लहान लेकी माझी 5 वर्षाची निहार तोंडाकडे बघती. म्हणलं काय प्रश्न पडला असेल हिला? तेवढ्यात ती आई ती म्हणते, आई कोण आहे हो बुवा? अरे म्हणलं बाप आहे तुझा आणि कोण आहे काय म्हणे ती. एवढं सोपं आहे का? तुकोबाऱ्यांची बायको, महाराज अरे का करता परमार्थ? काहीच नाही तुकोबाऱ्यांकडे. जे आपल्याकडे आहे ना ते काहीच नाही तुकोबाऱ्यांकडे. तेने सदा चित्ता समाधान. चित्त चित्त मात्र समाधानी आहे. छंद कशाचा आहे? माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद, 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 वा वा वा. छंद माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, वा. नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद. जय हो. माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो. आता हे सगळे मावळती स्टार गायक आहेत बरं का, म्हणून मी लई म्हणत नाही. तुम्ही मस्त कीर्तन कसं रंगदेवता कीर्तनात निर्माण होते गायकांनी म्हणल्यावर. आणि मी तसंही जास्त या ठिकाणी गात नाही, कारण यांना संधी द्यावी लागते. नाहीतर मीच सगळं गायलं की मग हे नाराज होतात. ते म्हणतात तू तुझाच म्हण, आम्ही काही लक्ष देत नाही. लक्ष देत नाही का? हे असं असतं. लक्ष द्या. काय होतं माहिती का? अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करताना जिथंही जाईल तिथं तरुण म्हणतात शंभूराजे शिवबाराजे सांगा. आणि महाराज एकदम हाय स्केलला सांगावं लागतात. आणि गायन आणि या दोन्ही गोष्टी टिकून ठेवणं लय अवघड आहे. म्हणून पक्वाच पांढरी 2ला लावलं बरं का. कारण शिवबाराजे पांढरी 4ला सांगावं लागतं. मी जा असं म्हणलो, राजे म्हणले तानाजी बरा आहेस का? आणि लई दिवस झाला आला नाही इकडं मावळात. अरे काय 1 नंबर कार्यक्रम. आदरणीय आमदार साहेबांनी काय नियोजन केलं 1 नंबर. राजा ते सगळं खरे, पण म्हणले कसं काय नियोजन करावं असं जर मुळमुळीत आवाजच सांगितल्यावर मला बोलवेल का कुणी? छत्रपती शिवाजी राजे म्हणजे तो रुबाब तसा आहे, ते शब्द तसे आहेत, ती भाषा तशी आहे. राजगडावर महासाहेब जिजाऊ
आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाना हो महासाहेब दिसतो ना राजा त्या कोणाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का हो महासाहेब दिसतं ना राजा तेच आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे आज आणि असावी महासाहेब राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोणाण्यावर सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पकड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांना सोबत घेत स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. झाले वाजवायचं विठ्ठल विठ्ठल विठाला 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 माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद. आवले अरे चाललो बघ भजनाला आवली म्हणली महाराज अहो प्रपंचाकडे लक्ष द्या नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जोडी ग्रासावय आवले अरे तुझा प्रपंच नावले ते दुःख देणार तुला उतारवयात पण माझा परमार्थ मला सुख देणार उतारवयात महाराज आज तरी थांबा महाराज म्हणले नाही आवले नाही थांबणार तुम्हाला खरं सांगू का खरंच तुकोबाऱ्यांकडे काही नव्हतो पण तुकोबाऱ्यांची परिस्थिती अहो 64-65 लाखाची सावकारकी सहजपणे टाकून दिली तुकोबाऱ्यांनी काही निर्माण केलं पहा आज या ठिकाणी आपल्या क्षेत्रात जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं मंदिर उभं राहत आहे काय तुकोबाऱ्यांची श्रीमंती आहे आणि खरं सांगू का महाराज हा लोक म्हणतात खरंच तुकोबारा दुबळा आहे तुकोबारा दुर्बळ नाहीत अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ तुकोबारांचं सामर्थ्य हे जगाच्या पटलावर फार मोठं आहे आवले जाणारे मी भजनाला आवली म्हणती महाराज का करता भजन आवले विठ्ठल घ्यायला येणारे मला समाधानाचं साधन सांगायला सांगितलंय जा महाराज त्या काळ्या विठ्याचा मुर्दा गेला आणि तुकोबारे भजनाला गेले म्हणजे आवलीची भांडणं ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची नव्हती आई ती विठ्ठलाशी होती आवली भांडत कुणासोबत होती आवली विठ्ठलाशी भांडत होती जा त्या काळ्या विठ्याचा मुर्दा गेला आवली जे बोलायचे ते मला बोल माझ्या विठ्ठलाला बोलू नका बघ महाराज अहो तुम्हाला काहीच फरक पडत नाही हो असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा आवले काय खातो आम्ही कासा या सांगत आम्ही काय खातो कशासोबत खातो आम्हाला काहीच नाही माहिती दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गेले तुकोबारे भजनाला पण खरं सांगू का या जगाच्या पाठीवर ही स्त्री व्यक्तिमत्व लई दयावान बनवली भगवान परमात्म्यानं लोक म्हणतात खरंच स्त्री छान असते का स्त्री छान असते का माहिती नाही पण स्त्री असणंच हे चांगलं असतं छान असतं लक्षात नाही का तुकोबाऱ्यांची बायको होती भांडणं जरी केली तरी भाकरी घेऊन निघाली नाही लक्षात आलं का तुमच्या अहो नवरा इथं कुणाची नवरा पिऊन आल्या बायको त्याला जेवाय देत्या नाही कळलं का तुम्हाला आणि तुकोबारे परमार्थ करत होते महाराजांची आठवण आवलीला आली आवली म्हणते महाराज हो महाराज गेले का हो भजनाला चल बाई जगद्गुरु तुकोबारे आमच्या भजनाला गेले मला जावं लागल भूक लागली असेल आमच्या महाराजांना महाराज भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर घोराड्या डोंगर कोणत्या वाटेने गेले जाता जाता भाकर घेतली सोबत आणि ज्या 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 मातीत पदस्पर्श झाले तुकोबाऱ्यांचे त्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता या मावळच्या मातीची ही ताकद आहे लोक म्हणतात या मावळच्या मातीला एवढी किंमत कुठून आली इथं जगद्गुरु तुकोबाऱ्यांची पावलं लागलीत आणि म्हणून या मातीला महत्व प्राप्त झाले लक्षात नाही का हा तुकोबारींना माहिती होतं आवली येणार आहे माहिती होतं निघाली आवली जाता जाता या ठिकाणी एकच गजर फक्त काळ्या विठ्याचा मुर्दा गेला आणि तुकोबाऱ्यांना भाकरी घेऊन निघाले जाता जाता महाराज पायात काटा रुतला आणि मुखातून परत शब्द आला काळ्या विठ्याचा मुर्दा गेला आणि यांना भाकर घेऊन आले तेवढ्यात एक छोटासा विठ्ठल समोर उभा राहिला आई साहेब बोलवलं का मला अरे मी कधी बोलवलं आता तो म्हणले काळ्या विठ्याचा मुर्दा गेला आणि म्हणले तुझं नाव म्हणजे माझं नाव बी विठ्ठलच विठ्ठलच मग आला कशापायी आलो म्हणजे तुमच्या पायातला काटा काढायला आलो येतो वय काटा काढता काय बोलता आई अहो लई मोठ्या मोठ्यांचे काटे या पठ्ठ्याने काढल्यात तुमचा लई किरकोळी
लय मोठ्या मोठ्यांचे काटे काढले आणि कुणाचा काढला? अहो रावणाचा काटा मीच काढला, कंसाचा काटा मीच काढला, माबळ भट्ट मीच, आणि शूर्पण केला तर सुधरून दिलं नाही. आई साहेब म्हणतात एवढ्या मोठ्या मोठ्यांचे. आई ही यादी तुम्हाला नाही माहिती, तुमच्या तुकोबाऱ्यांना माहिती. होरी विठ्ठला खरंच पायातले काटे काढले का? अहो खरंच काढले. मग माझ्या पायातला काटा काढायला का आला? तसा नाही करता येत. तुमचा पाय द्यावा लागा हातात. नामस्मरणाची ताकद सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल म्हणतात आणि आवली काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला म्हणते. पण तुकोबारींच्या आधी आवलीला भेटायला जगाचा मालक आज गुराख्याच्या विषयात आला. आई साहेब पाय द्या ना तुमच्या हातात. ए विठ्ठला, अरे तू भेडायस का? माझा पाय आणि तुझ्या हातात? अरे हो विठ्ठला. अरे नाही रे बाबा. आई अहो खोल गेला हो काटा, तसं नाही करताय ना विठ्ठला. अरे खोटं बोलू नको, खरं सांग ना, माझा पाय तुझ्या हातात का पाहिजे? खरं सांगू का आई? आई खरं सांगू का? या विठ्ठलाने ना लई मोठ्या मोठ्यांचे काटे काढले. या विठ्ठलाने ना लई मोठ्या मोठ्यांचे काटे काढले. पण ज्यांचे बी काटे काढले ना त्यांचे पायच हाताला लागले नाहीत. आई तुमचा पाय हातात मिळावा आणि हे भाग्य लाभावं म्हणून तुमचा काटा काढायला आला. हृदय दाटून आलं, अंत करून भरून आलं. आवली म्हणती विठ्ठला काढशील का रे काटा? द्या ना. या पाय हातात घेतला, काटा खोल गेलता. जगाचा मालक भक्तांसाठी काही बी करतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. आई त्यानं पाय हातात. विठ्ठला ए अरे खोल गेला का रे काटा? अहो ही माती पुसायची आहे. म्हणजे आई साहेबांच्या पायावर झालेली जखम आणि जखमेवरची माती जगाचा मालक जिभेच्या थुकानी पुसून काढतोय. आणि परत तीच माती विठ्ठलाने त्याच्या जिभेला लावली. संत चरण रोज लागता सहज. हे विठ्ठला हे अरे वेदना संपल्या रे. इथं बसलेली बहुतांश लोक अशी आहेत की ज्यांची परिस्थिती भारी नव्हती, पण एकदा का त्यांच्या डोक्यावर विठ्ठलानी वरदास्त ठेवला नाही, परिस्थितीच बदलून ठेवली हो. काहीच नव्हतं, पण ज्यांच्या आयुष्यात विठ्ठल आला ना त्यांनी त्यांचं जीवनच विठ्ठलमय केलं. हे विठ्ठला आणि नुसता पायावर हात ठेवला तो वेदना संपल्या रे. आई मी ज्यांच्या ज्यांच्या जीवनात जातो ना त्यांचं प्रतिकूल प्रारब्ध संपून त्यांना अनुकूलतेचे दिवस आणतो, म्हणूनच मला विठ्ठल म्हणतात. आई आई म्हणती विठ्ठला ए विठ्ठला अरे चरणाची मातीची वेला लावली कर. सांगा आई तुकोबाऱ्यांना. मी तर काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला म्हणली. विठ्ठला विठ्ठला म्हणले तोपर्यंत विठ्ठल निघून गेला. आता विठ्ठल दिसतो का दवा? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. येतो बर का तो प्रत्येकासाठी. कुणाचेच दिवस सारखे ठेवत नाहीत, दिवस बदलतो तो आयुष्यातले. हा तुकोबारे जेवायला बसले. तुकोबारे म्हणतात आवले चांगलं जेवण बनवलं का आज? आवले म्हणते महाराज घ्या ना आता खाऊन. कशाला काय बोलता हो? हे आवले अरे पायाला रकत आले. काय झालं? म्हणले काय नाही, काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि तुम्हाला भाकरी घेऊन आले आणि येता येता पायात काटा रुतला. मग आवले पायातला काटा कुणी काढला? पायातला काटा मी म्हणले काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि एक छोटासा विठ्ठल समोर उभा राहिला. नाव काय सांगितलं? नाव विठ्ठल सांगितलं. विठ्ठल या वाटेला सांगू काका, या वाटेला जगद्गुरु तुकोबाऱ्यांना 42 वर्षात गुराखीच दिसला नाही विठ्ठल नावाचा. आणि आवलीला कस काय दिसला? म्हणजे नामस्मरण पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी विठ्ठलाचं भजन तुकोबा करतात आणि विठ्ठल दर्शन आवलीला देतो. ती म्हणती काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला. तुका माने पतिव्रत तिच देवावरी सत्त तिच देवावरी सत्त तिच देवावरी सत्त तुका सांग ना पायातला काटा कुणी काढला? आवली म्हणते महाराज अहो झाला हो निघला पायातला काटा. हे आवले अरे सांग ना काटा कुणी काढला?
विठ्ठल नावाचा गुराखी आलता आणि मग काही नाही. मग तो काय म्हणला, तो म्हणला लई मोठ्या मोठ्यांचे काटे काढले आहे, तुमचा काटा काढायला आलो. काय तुकोबारायांचा परमार्थ हो, काय नामस्मरण. अहो नामस्मरण केलं तरी तुकोबारायांना समाजाने काहीच नव्हतं दिलं, पण तुकोबारायांचं चित्त मात्र समाधानी होतं, हृदय दाटून आलं होतं. आई एवढंच नाही, हा तुकोबारायांच्या जीवनात एवढा संघर्ष की शिवबा कासाराच्या बायकोने तुकोबारायांच्या अंगा उकळतं पाणी टाकलं होतं. महाराजांच्या हृदयात आवाज आला होता, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी लागला वनवा, जळे माझी लागला वनवा. धावरे केशवा माया बापा, धावरे केशवा. काय नामस्मरण जगद्गुरु तुकोबाराय. भजना हो सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. धावरे केशवा माय बापा, आता दिसोने जना, ऐसे करा नारायणा. सर्वांगावर फोडाले, आवडी म्हणती काळ्या विठ्याचा मुर्दा गेला. तुकोबारायांना शुभा कासुराच्या बायकोनं उकळतं पाणी अंगावर. दादा मंबाजीनं काठीने मारलं. धावरे केशवा माय बापा, हा या तुक्याचा अपराध काय आवले, सांग ना. पायातला काटा कुणी काढला. महाराज विठ्ठल नावाचा गुराखी आला होता. आवले खोटं बोलू नकोस, 42 वर्ष नामस्मरणही तुकोबाच्या मुखात, माझ्यासाठी नाही आला ग. महाराज आला हो, कोठे गुंतलासी पंढरीच्या राय. येतो बर का, न सांगता तुम्हा कळू येते. त्याचं नामस्मरण घेतलं तो आपल्या चित्तात दिव्य अनुभूती आणि समाधान देतो. नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामाला महत्व आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण व्हावं म्हणून हा कीर्तन महोत्सव आहे. आवले उकळतं पाणी पडलं होतं अंगावर, सर्वांगावर फोड आले. सांग ना आवले, खरंच आला का ग विठ्ठल. आई साहेब पायातला काटा काढायला आलोय तुमच्या. ए आवले, अरे किती प्रेम आहे विठ्ठलाचं. नुसता हात फिरवला असता तरी काटा निघला असता, पण तुझ्या चरणाची माती या जगाच्या मालकाने जिभेला लावली. आवले संत चरण रज लागता सहज वासना जळून जाते बर का. हृदय दाटून आलं, काय प्रेम आहे. आवली म्हणते महाराज नुसता हात ठेवला हो, पायातला काटा विठ्ठलाने सहज काढला. अहो गुराखी होता महाराज. हे आवले, अरे तुझ्या पायातला काटा काढायला आलेला हा साधारण गुराखी नव्हता. हा जगाचा मालक पंढरीश परमात्मा होता, जो तुझ्या पायातला काटा काढायला आला होता. तो माझ्यासाठी येणार. मी समाजाला नाम सांगायला आलो. धावरे केशवा माय. धावरे केशवा माया बापा, धावरे केशवा माया बापा, धावरे केशवा माया बापा, धावरे केशवा माया बापा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी एकदा सगळ्या कलाकारांसाठी जोरदार. धावरे केशवा माय बापा. आवली म्हणते महाराज, अहो काळ्या विठ्याचा मुर्दा बनले. आवले अरे नामस्मरण घडलं आणि मग या जगाला
नामस्मरणाचं समाधानाचं साधन सांगायला तुकोबारे आले. तुकोबारे सांगतात माझं चित्त समाधानी झालं. तुमचं चित्त समाधानी का होत नाही? तुम्ही प्रपंचात समाधान शोधता आणि मी परमार्थात समाधान शोधलं. तुम्ही प्रपंचात सुखी आहात पण प्रपंच तुमचा दुःखी देणार. पण माझ्या मुखात नामस्मरण आहे का? नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेची. आई, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं की चित्त समाधानी होतं. बाकी सगळी कीर्तन अवघड. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघड कीर्तने. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे देवा काय म्हणू अवघड. तुझी पार नाही गुना माझी अल्पमती नारायणा. काल्याचं कीर्तन ते तर लय अवघडे. तळवे तळहात तळहात टेकत डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांग डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान. बाकी काय नाही काला होईल मग वेळ कमी येत. ते चिंडू गेला आणि पेन गेला आणि सोपं नाही ना ते गणित. सांग पिंध्या हरिताचे सांग पिंध्या हरिताचे पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. सांग पिधा हरिताचे सांग पिधा हरिताचे पाण्यात गेला पाण्यात गेला सांगना. पाण्यात गेला कसा वै 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 वै. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. हा जीव माझा टाळकरी टाळ वाजवा. हा जीव हा जीव माझा हा जीव हा जीव माझा हा जीव माझा झाला युवीरा झाला युवीरा झाला युवीरा सांगना. पाण्यात गेला सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. हा जीव माझा हा जीव माझा झाला वेडा पिसा सांगना. पाण्यात गेला कसा हे सांगना. म्हणून महाराज मग काय केलं समाधान मिळण्यासाठी? महाराज सांगतात आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं आणि आमच्या चित्ताला समाधान मिळलं. अभंगाचं पहिलं सदा नाम घोष करू हरी कथा. 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 नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. अल्पशा बुद्धीनं अभंगाचं चिंतन मांडले. थोडी वेळेची मर्यादा आहे, पहिला दिवस आहे या ठिकाणी, त्यामुळे थोडंसं ही सगळी मोठी व्यवस्था करताना 5-10 मिनटं या ठिकाणी इकडे तिकडे होतात. पहिल्या दिवसाची या ठिकाणी फार चांगली जबाबदारी या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी माझ्याकडे दिली, त्यांचा हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी तिकडून सूचना आली की महाराज आता थोडं छत्रपती सांगा. या ठिकाणी अभंगाचं चिंतन पहिल्या चरणापर्यंत येण्याचा विचार आहे. चिंतन फार सोपं होतं. भगवंताचं नामस्मरण केलं की चित्ताला दिव्य अनुभूती आणि समाधान प्राप्त होतं. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या श्री विठ्ठल परिवार मावळ आणि आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार लोकनेते जनसेवक आदरणीय सुनीलअण्णा शेळके यांच्या सुंदर नियोजनात या ठिकाणी घेऊन आला. मावळची भूमी म्हणजे या ठिकाणी बलिदानाची भूमी, महाराष्ट्राची भूमी म्हणजे त्यागाची भूमी. राजे ओ राजे, राज तुम्हाला हे स्वराज्य निर्माण करायचं. राज यसाची कंक बहिरची नाही खंबीराम होते. एक एक माणूस शुभाराजांनी सोबत घेतला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रचली. पण आता जो महाराष्ट्र दिसतोय, थोडा आवाज द्या, असा महाराष्ट्र, असाच महाराष्ट्र 12व्या शतकात होता. 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक. ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता ते पैजाची ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू. सनाई चौगडे वाजू लागले, पाना फुलांना भर आलाय. आळंदीत वारकरी नाचताय, पंढरपुरात वारकरी नाचतायत आणि सुंदर असा महाराष्ट्राचं वैभव दिसतंय. आणि आज 12व्या शतकात महाराष्ट्रावर संकट आलं. अल्लाउद्दीन खिलजी 8000 इस्लामिक सत्तानं या ठिकाणी आक्रमण केलं. अल्लाउद्दीन खिलजी आला. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले, मंदिरं उद्ध्वस्त झाली. आया बहिणींची इज्जत तुटत गेली. आणि मग कोण रोकल हे वादळ? दादा, हे वादळ रोकायला एका वादळाची गरज होती. आणि नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राच्या मातीला होती. 288 वर्ष रडत होता आई महाराष्ट्र. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज होता. मंदिरात देव उद्ध्वस्त झाले, मंदिरं उद्ध्वस्त झाली. आणि मग कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोकायला एका वादळाची, नुसत्या वादळाची नाही, अरे नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग 288 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये आवाज दिला. ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए तुळजापूरची तुळजाभवानी, ए वणीची सप्तशृंगी, ए माहूरची रेणुका माता, बये तुला दार उडावं लागल. आता जर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल. ए बये, दार उघड बाईया, दार उघड बाईया, दार उघड बाईया, दार उघड भैया, 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 दार उघड, दार उघड भैया, 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 गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी. आहा बकवादी हा गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही
गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 ना आम्ही आंब्याची गोंधळी हा दारुगड बाह्यात दारुगड बाह्यात दारुगड बाह्यात आई तुळजा भवानी दारुग बये दारुगड आणि दारू घडलं गेलं आवाज झाला था आणि भयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये दादा उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर आई औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। ए भाई इस भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल आणि या मावळ प्रांतात आणि या भूमीला नमन करावं लागेल तर महाराष्ट्रात राहावं लागेल। हा पक्वाजी जरा रेंजला या आता असं हा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा। शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब धाराशिव जिल्ह्यामध्ये आई साहेबांना दिवस गेले, शिवनेरीवर आई साहेबांना नेण्यात आलं। आई साहेबच्या दावणा डोहाळे लागले, मला घोड्यावर स्वार व्हावंच वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनवर पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय। आई साहेबच्या दावणा सिंहावर वैसल्याचे डोहाळे लागले आणि स्वराज्य निर्मितीचे डोहाळे लागले। दिवस जवळ आला, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630। पुन्हा एकदा पाना फुलांचा भर आला, सनई चौघडे वाजू लागले आणि शिवनेरी भूमी या ठिकाणी हा मावळ प्रांत अवघा महाराष्ट्र शिवनेरीकडे पाहावं लागला आणि मग शिवनेरीतून आवाज आला। दिवस जवळ आला, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630। शिवनेरीतून आवाज आला, आयुष्यभर जो जीवाशी खेळेल पण या रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला। किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंद झाला। महाराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष, शेवटची काही मिनिटं राहिली की म्युझिक लावा बारीक आवाजात आणि पाहता पाहता शुभा राजांचं वय वर्ष 10 वर्ष झालं। शुभा म्युझिकचा आवाज कमी करा, कमी करा म्युझिकचा आवाज। हा बस। वयाच्या 10व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजांचं पहिलं लग्न झालं। आपली 35 ते अजून रेंजला नाहीत। शुभा करावं लागेल लगीन। आई वयाच्या 10व्या वर्षी, हो शुभा सगळी घराणी एकत्र केली आई साहेबांनी। बरं 8 लग्न केलीत महाराजांनी, 8। तुम्हाला माहिती का याच्यात प्रश्न काय आहे? हम दो और हमारे दो। मग महाराजांनी 8 लग्न का केली? याला राजकारण म्हणतात आणि राजकारण हे सुंदर समाजकारण आहे, हे आदरणीय सुनीनांनांकडून शिकायचं। खरंच राजकारण सुंदर समाजकारण, कारण की छत्रपती शिवाजी राजांच्या पावलावर पाऊल चालणारा हा मावळ आहे आणि तंतोतंत उदाहरण म्हणजे हा कीर्तन महोत्सव आहे। शिवबाराजे म्हणतात आई साहेब, आई साहेब म्हणतात शिवबा ज्याचं संघटन मोठं त्याला यश आहे, जो धर्मासाठी काम करतो यश त्याला आहे। आणि हा महोत्सव काय माहितीये? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावी ना, हे धर्माचं काम। आणि मला असं वाटतं अखंड महाराष्ट्राने या श्री विठ्ठल परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाचा आदर्श घ्यावा। खरंच समाज, शिस्त, डिसिप्लिन काय, शिस्तबद्धपणा काय या महोत्सवात आल्यानंतर कळतं। काय उत्साह आहे महाराज। 8 लग्न केली, राजकारण, सगळी घरांनी एकत्र कर,
माणसं एक करावी लागतील शिवबाराज. माणसं लई नव्हती, पण जीवी होती ती करारबद्ध होती. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठा होती हृदयात. पहिलं लग्न केलं निंबाळकर घरानं. फलटाण मुधोजी या कन्येला गडावर घेऊन आले मुधोजी. त्या कन्येचं नाव महाराणी सईबाई आई. छत्रपती धर्मवीर संभाजीराजांची आई साहेब. सई तिथं जाऊन उभी राहिली जिथं शिवबाराजे तलवार चालवतायत. मुधोजी म्हणतात सई अरे शिवबाराज आहेत ते. आबासाहेब हे अरे शिवबाराज नव. ए सई अरे शिवबाराज आहेत. नाही आबासाहेब. तशीच सई फिरली आणि आई साहेबच्या जाऊनच्या मांडीवर जाऊन बसल्या महाराणी सईबाई. मुजराच केला नाही. मुधोजी म्हणतात हे राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेबची जाऊ मुजरा कर सई. चुकला आई साहेब. मुजरा नाही केला. पण ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराज आहेत. सई अरे शिवबाराज आहेत. नाही आई अरे सई ते शिवबाराज आहेत. आई साहेब ते शिवबाराजे नाहीत. ते छत्रपती शिवाजी राजे. ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार. ओ शिवबाराजे. सईने ओळखलं तुम्ही छत्रपती होणार. सई साथ देशील का शेवटच्या श्वासापर्यंत. आई स्वराज्य निर्माण होत नाही ना तोपर्यंत सई सोबत असेल. खरं सांगू का आई महाराणी सईबाई या दुर्दैवी आई ठरल्यात महाराष्ट्रात. बाळराजे 3 वर्षाचे होते आणि आई साहेबांनी देहातला प्राण सोडला. जगदंबा जगदंबा. आई आम्हाला आवश्यकता आहे तुमची. का रडता आई. सईबाई म्हणता शंभूराजे तुमचे आबासाहेब नाही आहेत भेटायला. आम्ही नाराज केलं त्यांना. आम्ही शब्द नाही पाळला. आम्ही साथ नाही दिली असं वाटतं. आले शंभूराजे आबासाहेबांना घेऊन. आबासाहेब या आमच्या आई साहेब प्रेम करतात तुमच्यावर. हे आत लग्न केली महाराजांनी पण सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर. रणरागिनी सई. सई अरे फसवलंस तू. नाही हो महाराज आम्ही नाही फसवलं. अरे तू शब्द दिला होतास की शेवटपर्यंत साथ देईल. ऐका बसलेल्या सगळ्यांनी ऐका. हा शब्द महाराष्ट्रात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला आहे. महाराणी सईबाई सांगतात आम्ही साथ दिली महाराज साहेब. आमचा श्वास चालला एवढंच ना. आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा महाराष्ट्राला देऊन जाते जो शेवटपर्यंत भगव्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी लढाल. ओ संभाजी राजे. छावा हात तुम्ही आमचे आणि छावा झुकत नाही बर का. जगदम छावा झुकत नाही आई म्हणती. गेले नाही साहेब. शंभूराजे आबासाहेबांच्या पोटावर. आबासाहेब हा छावा काय असतो. शंभूराजे ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा आहे संभाजी. पकडले गेला नसता कधीच. 20 फुटावनी दोरखंड टाकलीत महाराजांच्या अंगावर. खर तर आज मी तान्हाजी मालुसरे सांगणार होतो पण ज्यावेळेस कधी पुन्हा येईन म्हणजे अण्णा नाही का म्हणत मी पुन्हा येईन म्हणत नाही ते तुम्ही पुन्हा आणता. खरंच जनसेवक आहे महाराज. आणि त्यांचं खरं सांगू का एक व्यक्तिमत्व असे त्यांना स्तुती अजिबात आवडत नाही. नाही तर महाराष्ट्रातली बरीच माणसं स्तुतीला लई हरपाळलेली होतो. मी जिकडं कीर्तन देते माझं नाव घ्या. अरे नावात काय कार्यात आहे. कार्यात आहे. हे कार्य आहे. हेच यामा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. अण्णांनी मला 2-3 फोन झाले पण मला एकदाही म्हणले नाहीत. त्यांचं म्हणणं आहे हा सगळ्यांनी मिळून उभा केलेला कार्यक्रम आहे. इथं आलेले श्रोतवर्ग कबीर महाराज हा यांचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम एकटा सुनील अण्णांचा नाही किंवा श्री विठ्ठल परिवाराचा नाही.
इथं आलेल्या प्रत्येकाच्या योगदानानं हा कार्यक्रम उभा राहतो. आणि मला अण्णांबद्दल एक वाक्य बोलावं असं वाटतं. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. तुमच्या महोत्सवात मी 2 तास कीर्तन करू शकतो, पण तुमच्या भागाचा विकास आमच्या हातात नाहीत. ती माणसं त्या कामासाठी बनलीत. खरंच हे सांगायचं तात्पर्य आहे. परत कधी आलो तर पुन्हा येईन तवा तानाजी मालूस. 1 तासाचा प्रसंग आहे. हे काय झालं, पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे ना, याला बंधन आहे थोडं. मला जास्त मोकळं बोलता येईना. पुढच्या वेळेस अण्णा जरा मध्ये घेऊन या मला. एका झपक्यात कसा अफजल उडवला सांगतो बघा. लय खतरनाक होता. आई 7.5 फुटाचा एकच झपका टाकला महाराजांनी अफजलवर. एवढा भी हल्ला नाही अफजल. ये महाराष्ट्र की भूमि, ये हिंदू की भूमि है. ये भूमि प्रभु रामचंद्र की माँ, ये सांता की भूमि नहीं, ये संतों की भूमि है. संतांच्या पदस्पर्शानं पावन. आणि हा कबीर महाराज हा कोण्या जाती जन्माला आलाय हे नंतर, तो महाराष्ट्राच्या माती जन्माला आलाय ही गोष्ट आधीची आहे. आणि अजून एक वाक्य सांगतो. जन्माला काय आलंय माहिती नाही, शेवटच सांगतो. पण मारताना हिंदू मारणार आहे आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे. छावा आहे संभाजी. एक 2-3 मिनिटं राहिलीच सेवेला. खरेच छावा चुकला नाही आहे. अहो 20 फुटावनी दोरखंडन साखदंड टाकले. जगदंब कवी कलश म्हणतो राजे पकडले गेलो ते कवी. कुणाची मजाल आहे संभाजीला हात लावायची. या मातीतून फरफटत नेला. दादा जिथं उंटाला बांधलेला महाराजांना आणि ओढत नेलं ना, तिथंच लय जखमा झालत्या. एवढे बी हालत नव्हते महाराज, एवढे बी हालत नव्हते. हृदय दाटून येत होतं. एक 5 मिनिटं म्युझिक चालू ठेव. अंतकरण भरून येत होतं. पण महाराजांचं हृदय मात्र स्वराज्याकडे पाहत होतं. भगवा होता कमरेला. जगदंब अपराजित योद्धा या महाराष्ट्रातले धर्मवीर शंभूराजे. एक युद्ध हरले नाहीत. बुऱ्हाणपूर उद्ध्वस्त केलं तर औरंगजेबाचं. औरंगजेब लई किरकोळ होता हो. पण आई आज राजा रडला वर कापला. रडला राजा. मी महाराष्ट्रातला पहिला आमदार बघितलाय लोकांसाठी रडणारा. म्हणजे आदरणीय अण्णा आहेत. समाजासाठी रडणारा राजा रडला भाऊ आज. कवी कलश अरे आपलं स्वराज्य आहे कवी. ही आपली जागीर रे. औरंगजेब बाहेरून आला रे. आपण पकडले गेलोत. माझे आबासाहेब म्हणतात, माझी आई म्हणते माझा संभाजी छावा आहे. आई उंटाला बांधलं तिथंच लई रक्ताच्या चिळकाट्या उडत होत्या. हो काहीच कळत नव्हतं महाराजांना. 40 दिवस महाराजांचा देह फाडला गेला. तलवारीने सरसर जखमा काढल्या. जखमाच उघड्या पडलेल्या. आई तुमच्यासारखी आई आज हळदी लावायला पाहिजे होती. या सैतानानं महाराजांच्या अंगावर मिठाचं पाणी ओतलं. पाण्यातून मासा बाहेर यावा नाही असा तडफडला असता. एवढे बी हल्ले नाहीत महाराज. माग बघत होते. कवी कलश म्हणतो राजे अरे इकडं का पाहता हे कवी. अरे जंजिरा राहिला. जंजिरा म्हणजे माझ्या मायबापाचं स्वप्न. जंजिऱ्याची बात काय दादा. अजून थोड्या वर्ष जगले असते ना दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. जगदंब जगदंब. एक 2च वाक्य शेवटची बोलणार आहे कीर्तनातली. औरंगजेब म्हणतो हमें देखना है, हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. मेरे सामने लाया जाए. हुजूर शिवा का बेटा है वो, झुकता नहीं हुजूर. ए निकम्मो हुजूर मत जाओ उसके सामने. एका झपक्यात उलटा करेल. महाराष्ट्रातलं रक्त आहे लय भयानक आहे हुजूर. अरे मेरे तरफ से हो क्या उस संभाजी के तरफ से हो. हुजूर इस वक्त
ना तो हम आपके तरफ से है, ना हम संभाजी के तरफ से है, हम सिर्फ सच्चाई की ओर से है। और सच ये है कि संभाजी छावा है, हुजूर संभाजी छावा है। और छावा झुकता नहीं किसी के सामने। महाराजांना वडिलांची आठवण आली आणि प्राण निघाला। हे कवी कलश, तुम्हाला माहिती का, माणसं लगातार यशस्वी का होतात? ते हृदयात जनतेची जाण ठेवतात, म्हणून ती माणसं यशस्वी होतात। जी माणसं विसरून जातात ना, त्या माणसांना लक्षात नाही ठेवत। आणि अण्णांचं काम म्हणजे जिंदगी मिलना ये भाग्य की बात, मृत्यू होना ये समय की बात, लेकिन जाने की बात भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है। गेल्यानंतर जिवंत राहिला पाहिजे ने। अहो समाजाने प्रेम कुणावर, हे शेवटचं वाक्य आजच्या महोत्सवातल्या पहिल्या दिवसाचं। लक्षात राहिलं शंभूराजांना, ज्या दिवशी छत्रपती शिवाजीराजे छत्रपती झाले ना। मी काय बोललो? मी राजकारणावर बोलत नाही, मी काय सांगतोय, ही माणसं परत परत काय आल्यात माहितीये का? शिवबाराजांचे शब्द यांनी इम्प्लिमेंट केलेत। शिवबाराजे म्हणतात, मी छत्रपती झालो शंभूराजे, हे 32 मनाचं सिंहासन मिळालं। पण आम्ही का रडतोय? कारण या 32 मनाच्या सिंहासनाचे जर सगळ्यात मोठे साक्षीदार कोण असतील तर माझे तान्हाजी मालुसरे आहेत, माझे बाजीप्रभू देशपांडे आहेत आणि माझे हे मावळे आहेत। या यशाचे सगळ्यात मोठे शिलेदार ही माझी माणसं आहेत। शंभूराजे ही माझी माणसं आहेत। म्हणजे लक्षात आलं का? ज्या संघर्षाच्या काळात छत्रपती शिवाजीराजांना ज्यांनी आठवण केली, शंभूराजांना शिवबाराजांनी, संघर्षाच्या काळात जी माणसं आपल्यासाठी उभी असतात, यशाच्या काळात त्या माणसांसाठी असे कार्यक्रम करावे लागतात। लक्षात नाही का? आणि म्हणून या कार्यक्रमाची उभारणी आहे। आणि खरंच कवी कलश म्हणतो, राजे असा राजा नाही बघितला, नाही झुकले शंभूराजे, नरड्यावर तलवार, डोळे मिटून घेतो आबासाहेब तुमचा छावा आज तुमच्या भेटीला येतो। जगदंबा 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 म्हणत देहातला प्राण सोडला। आणि औरंगजेब म्हणतो, हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने, हमने जबान काट दी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे, हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए। ए अरे सच में छावा है, छावा शेर का, प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, बोलो भारत माता की। विठोबा रखुमाई, 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 विठोबा
आई